श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर दीपा मम्मी नंदागिरी यांचे महाकुंभमधून पुण्यामध्ये प्रस्थान। महातीर्थ प्रयागराज येथे 144 वर्षानंतर नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये 66 कोटीपेक्षा जास्त भाविक भक्तांनी पवित्र स्थळी शाही स्नान करून मंगलमय अशा दिव्य शाही स्नानाची अनुभूती घेतली। यामध्ये पुणे येथील श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर दीपा मम्मी नंदागिरी यांनीही प्रयागराज येथील पवित्र आणि धार्मिक स्थळी जाऊन तेथील भक्तिमय वातावरणाचा अत्यंत चांगल्या प्रकारे अनुभव घेतला। महाकुंभमधून पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी नुकतेच प्रस्थान केले आहे। यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वारकरी संप्रदाय द्वारकामयी शिक्षण संस्था आळंदी यांनी दीपा राजमाने कर्वेनगर पुणे येथे दिंडीच्या माध्यमातून स्वागत केले। त्यांचे कर्वेनगर येथील भाविक भक्त या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी त्यांचे पाद्यपूजन करून नंतर महाआरती करण्यात आली। दीपा मम्मी कैवारी विकास संस्थेच्या संस्था अध्यक्ष असून संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम नेहमी होत असतात। अन्नदान असेल, गोरगरिबांना मदत असेल व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी करण्यात येते। ज्ञानेश्वर पाटेकर, टॉप 24 महाराष्ट्र, पुणे। गोल करा। जय श्री महाकाल, ओम नमो नारायण। आमचा प्रवास 15 तारखेपासून आम्ही प्रयागराजला निघलो होतो आणि प्रयागराज आम्ही शाही स्नान झाल्यानंतर खूप असा आनंद वाटला की सांगू शकत नाही की बाबा एवढा आनंद झाला की साधू संत सगळे भेटले होते। आमचे आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी तिथं होते, जे किन्नर आखाडा स्थापन केले ते, आणि माझे गुरु वगैरे, आई वडील वगैरे सगळे माझ्यासोबत होते। आम्ही अयोध्याला जाऊन आलो, काशीला, परत गंगेचं स्नान केलं, लेटे हनुमान पाहिला, सगळं पाहिलं, खूप छान वाटलं। आता स्वागत तुम्ही पाहिलं की बाबा वारकऱ्यांनी स्वागत केलं, खूप छान असं वाटलं। गुरुचे सान्निध्यात तुम्ही इतके दिवस तिथं काय काय तिथं म्हणजे डेली रुटीन कसं? हो, डेली रुटीन होतं की सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचे गंगेमध्ये, आणि ध्यान जप वगैरे झाल्यानंतर, देवपूजा वगैरे झाल्यानंतर होम हवन असायचं, कोणाचे पट्टाभिषेक असायचे, आणि संध्याकाळी कार्यक्रम असायचा। प्रत्येक विविध नाट्यरूपामध्ये ते रात्री ग्रुप होतं तिथं कलकत्त्याचे, ते खूप असं डान्स आणि सादरीकरण करत होते। कधी द्रौपदीचे हरण होतं, कधी कृष्णाचं होतं, कधी ह्याचं बटुकाचं होतं। सगळ्या गोष्टी खूप आनंदात घालवल्या आम्ही तिथं 45 दिवस।